नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. अर्णव खूपच आनंदी असतो आणि तो ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो, मलाही तुमची मिठाई खायची आहे. असं बोलल्यानंतर ईश्वरी म्हणते, अहो सर असे काय करता. अशी ईश्वरी लाजलेली असते आणि तेव्हा ईश्वरी अर्णवला आता मिठाई चारते आणि अर्णवही ती हसत हसत खातो. आता दोघांमध्ये कुठं ना कुठं थोडं ना थोडं प्रेम दिसत असतं. आता अर्णवला तो शुअर झालेलं असतं की त्याचं ईश्वरीवर खूप प्रेम आहे, पण अजून ईश्वरीला हे जाणवलेलं नसतं. असं सगळं चाललेलं असतं. आता ईश्वरीला कळेल का की अर्णव सरांचं लावण्यावर नसून तिच्यावर प्रेम आहे. आणि आता अर्णव घरी आलेला असतो तेव्हा अर्णवचा भाऊ आकाश म्हणत असतो की ईश्वरीची आधी जी बनवलेली मिठाई होती त्याच्यावर कोणीतरी पेट्रोल टाकून ती खराब केली. आपण ते शोधून काढलं पाहिजे की ती मिठाई नक्की कोणी खराब केली. असं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे आणि हा सगळा प्रकार कुणी केला हे शोधून काढलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, मला एका व्यक्तीवर डाऊट आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कोणावर. तेव्हा आकाश म्हणतो की मला लावण्यावर डाऊट आहे की तिने हे सगळं घडवून आणलं आहे मुद्दामनं ईश्वरीला त्रास देण्यासाठी. तेव्हा आता आकाश असं बोलल्यानंतर अर्णवला पण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत असतो की हे सगळं लावण्यानेच केलं असावं. त्यासाठी मला आता ह्या सगळ्या गोष्टीशी मुळाशी गेलं पाहिजे असं अर्णव ठरवतो आणि अर्णव लगेचच ईश्वरीच्या घरी निघून जातो आणि ईश्वरीला झालेल्या प्रकाराबद्दल सगळं काही विचारतो की नक्की त्या दिवशी झालं काय होतं. तेव्हा ईश्वरी सगळं सांगते आणि ईश्वरी म्हणते की आमच्या दारात एक CCTV आहे आणि त्या सगळ्याचं बॅकअप एका सरांकडे आहे, त्यांना मी कॉल करते म्हणजेच राकेशला. आणि ती राकेशला फोन करते की हॅलो राकेशजी, मला आमच्या घरचा एका दारातलं CCTVचं फुटेज हवं आहे, त्यासाठी आमचे सर आलेले आहेत, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशीच बोला. आणि आता राकेश एकदम गडबडून जातो. राकेशला काय बोलावं ते कळतच नाही आणि ती डायरेक्टली अर्णवच्या हातात फोन देते. अर्णव हॅलो बोलताच राकेश गप्प होतो. राकेश काहीच बोलत नाही. राकेश. आता राकेश तिकडनं काहीच न बोलल्याने अर्णवला या सगळ्या गोष्टींवर डाऊट येईल का, त्याला या सगळ्या गोष्टी कळतील का, हे की नक्की काय आहे हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.